Can we start? Are you all ready? Yes. Yes. चलिए, आप होम पेज पे अभी है सभी लोग। इसके पहले अपन ने यहाँ तक देखा था। होम पेज में आपने एक कोर्स के बारे में ब्रीफ समरी दी है। लाइक दिस अवेलेबल कोर्सेस में आपको आपके पेपर का टाइटल दिख रहा होगा और उसके नीचे कोर्स के बारे में डिटेल जो आपने कोर्स समरी में लिखे हैं एंड सो ऑन। अभी आपको कोर्स के अंदर जाना आहे. कोर्सच्या आतमध्ये जायचं आहे म्हणजे हे जे कोर्सचं टायटल आहे ज्यावरती हायपरलिंक आहे तर त्या हायपरलिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सो दॅट मीन्स यू राईट डाउन द स्टेप टू डिझाइन अ कोर्स यू हॅव टू फर्स्ट ओपन द कोर्स. कारण की कोर्स ओपन जर नाही केला तर तुम्हाला पहिल्या पेजवरती पण काही टॅब्स दिसत आहे जसे की सेटिंग्स, पार्टिसिपेंट्स, रिपोर्ट वगैरे. ये जो सेटिंग्स और पार्टिसिपेंट्स और अदर टैब्स है दिस इज रिलेटेड टू कंप्लीट साइट. बट कोर्स के अंदर जाने के बाद अगर आप देखते हैं जैसे मैं ये कोर्स के ऊपर क्लिक कर रही हूँ इसके अंदर जाने के बाद आपको और कुछ टैब्स दिखेंगे बट दोज टैब्स आर रिलेटेड टू दैट पर्टिकुलर कोर्स. आर यू गेटिंग द डिफरन्स? येस मॅम. येस. आता बघा आपण कोर्सच्या आतमध्ये आलो आहे परत तुम्हाला ते दिसत आहे सेटिंग्स, पार्टिसिपंट्स, ग्रेड्स, रिपोर्ट्स आणि मोर. हे सेम टॅब आपल्याला होम पेज वरती पण दिसत होते पण ते होते पूर्ण साईटशी रिलेटेड जर काही चेंजेस करायचे असतील त्याकरता ते वाले टॅब्स होते. आता मी कोर्सच्या आतमध्ये येऊन पण मला त्या टाइप्सचेच काहीतरी नावं दिसतात आहे पण यहाँ पे अगर मैं कुछ चेंजेस करूंगी सो दीज चेंजेस आर रिलेटेड टू दिस पर्टिक्युलर कोर्स ओनली. तर जर मी म्हणते की कोर्स ओपन केल्यानंतर सेटिंग मध्ये जा आणि चुकून जर तुम्ही लोक होम पेजच्या सेटिंग मध्ये गेले तर सगळी गड़बड़ होईल. तो एक एक की पॉइंट्स आप लोगों को ध्यान में रखना है. अभी अपन सारी जो कुछ भी चीजें आगे पढ़ने वाले हैं दैट इज आफ्टर ओपनिंग द कोर्स. कोर्स ओपन कसा करायचा? होम पेज वरती तुमच्या कोर्सचं टायटल दिसत असेल त्या कोर्सच्या टायटलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अवेलेबल कोर्सेस के अंदर आपको आपके कोर्स का टाइटल दिख रहा होगा. उस कोर्स के अंदर आपको जाने के लिए उसका जो नाम है उसके ऊपर आपको क्लिक करना पड़ेगा. ठीक है. वंस यू क्लिक्ड ऑन दैट पर्टिकुलर टाइटल ऑफ योर डिजायर्ड पेपर आप अभी कोर्स के अंदर आ चुके हैं. दिस इज कॉल्ड एज कोर्स लँडिंग पेज. काही टर्मिनॉलॉजीज आहे या सॉफ्टवेअरशी रिलेटेड. मगाशी आपण ज्या पेजमध्ये होतो त्याला फ्रंट पेज म्हणतात किंवा साइट होम पेज म्हणतात. आता हे जे पेज मी ओपन केलं आहे कोर्सवरती क्लिक करून त्याला म्हणतात कोर्स लँडिंग पेज. आता मला या पेजमध्ये सगळं काही ऍड करायचं आहे जे माझ्या स्टुडंट्सला यूज होईल. पण आता या पेजमध्ये मला चेंजेस करायसाठी काहीतरी ऑप्शन दिसायला पाहिजे. सध्या या पेजमध्ये मी कुठे काही चेंजेस किंवा एडिटिंग, डिलीशन, ॲडिशन करू शकत नाही बिकॉज दिस पेज इज नॉट इन एडिटेबल मोड. याला पहिले मला एडिट मोड मध्ये आणावं लागेल. सो फॉर दॅट कॅन यू सी दिस एडिट मोड ऑप्शन ऑन राइट टॉप कॉर्नर? येस. या आवाज येतो आहे? येस हो. हे जे एडिट मोड ऑप्शन पहिले तुम्हाला ग्रे किंवा ब्लॅक कलरचं दिसेल याचा अर्थ एडिट मोड ऑफ बटन. जेव्हा मी या बटन वरती एकदा क्लिक करते तर तुम्ही डिफरन्स बघू शकता. आता एडिट मोडचा कलर कुठे आला आहे? आवाज ब्रेक होता है येत नाहीये. हॅलो, एम आय ऑडिबल? मैडम. आवाज येतोय? थोडा बॅकग्राऊंड नॉइज आहे. हा, आवाज ब्रेक होतोय मॅडम. ओके. कुठपर्यंत ऐकू आलं? काय ऐकू नाही आलं? एडिट मोड ऑन करायला मी सांगितलं ते कळलं? हो कळलं. हा. एडिट मोड जेव्हा ऑफ असतो तेव्हा ते ब्लॅक कलरनी बटन दिसेल आणि मी त्या ब्लॅक कलरच्या बटनवर जेव्हा क्लिक करेल तेव्हा एडिट मोड ऑन आहे म्हणजे त्या बटनचा कलर ब्लू झाला है. अभी आप देखिए जैसे ही आप एडिट मोड ऑन करते हैं तो ये पेज में देखो कुछ चेंजेस आपको दिख रहे हैं. कोई बता पाएगा प्रीवियसली पेज कसं दिसत होतं आणि आता पेज कसं दिसतंय? ये देखिए यहाँ पे आपको एक पेंसिल का सिंबल दिख रहा है, पेंसिल या तो पेन का सिंबल. येस और नो? येस मॅडम, आधी तो नव्हता. तो नव्हता.
प्लस हे जे 3 वर्टिकल डॉट्स आहेत हे प्रत्येक लाईनच्या समोर तुम्हाला दिसतात आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत. एडिट सेटिंग, मूव्ह, हाईड, डुप्लिकेट, डिलीट वगैरे. म्हणजे आता हे जे पेज आहे याला मी एडिटिंग करू शकते. मी परत एकदा तुम्हाला तो डिफरन्स दाखवते. एडिट मोड मी आता ऑफ केलं. ते एकदा रिफ्रेश होईल साईट आणि तुम्हाला डिफरन्स दिसेल. बघा मी एडिट मोड ऑफ केलं आहे. सध्या तुमचं पेज पण एडिट मोड ऑफ वाल्या याच्यामध्ये असेल तर ते पेनचा वगैरे सिम्बॉल गायब झाला आहे आणि ते 3 डॉट्स पण दिसत नाही आहे. म्हणजे मी काहीही ॲडिशन डिलिशन टायपिंग इथे करू शकत नाही. पण जर मला ते करायचं असेल तर मला या बटनवर क्लिक करावं लागेल. राईट टॉप कॉर्नरला एक बटन आहे ज्याचं नाव आहे एडिट मोड. त्यावर मी क्लिक केलं. नाव इट इज इन ब्लू कलर. आता तुम्हाला बाकीचे सगळे ऑप्शन्स दिसायला सुरू होईल. आता आपला ॲक्च्युअल स्टेप सुरू होतील डिझायनिंगच्या. ठीक आहे, मधात कुठे आवाज नाही आला तर प्लीज मला सांगा. नाउ फ्रेंड्स, याच्या आतमध्ये कसं काय फ्रेम करायचं आहे हे एका टीचर, इंडिव्हिज्युअल टीचरवर डिपेंड करतं. तुमचं थिंकिंग काय आहे, तुम्हाला स्टुडंटला कसं काय डिस्ट्रीब्यूट करायचं आहे मटेरियल, तुम्हाला त्या पेजला किती व्यवस्थित डिझाईन करायचं आहे, हे टीचर टू टीचर व्हॅरी होईल. हे जे आता याच्या पुढच्या स्टेप्स मी तुम्हाला सांगेल ते मी माझं परसेप्शन सांगते की मला स्टुडंटला असं शो करायचं आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने पण जाऊ शकता. पण इन फ्युचर तुम्हाला वाटलं की नाही मला इथे दुसरं काही ॲडिशन्स करायचे तर तुम्ही ते पण करू शकता. तर सध्या प्रॅक्टिससाठी किंवा व्यवस्थित ऑर्गनाइज्ड वेनी जर तुम्हाला करायचं असेल तर ऑलवेज रिमेंबर हा जो पहिला पोर्शन आहे हे टॅब तुम्हाला दिसत असतील त्याच्या खाली एक एरिया आहे किंवा एक स्ट्रिप तुम्ही म्हणू शकता जिथे नॉर्मली नाव लिहिलंय जनरल आणि त्याच्या समोर एक वर्ड आहे कोलॅप्स ऑल. तो हा जो एरिया आहे हा जनरली यूज करायचा तुमच्याबद्दल डिटेल्स द्यायसाठी. म्हणजे डिटेल्स अबाउट युअर कॉलेज किंवा कोर्सचं नाव, कोर्सचं टायमिंग किंवा तुमचा जर बायोडेटा द्यायचा असेल, तुमचा फोटोग्राफ जर द्यायचा असेल तर हा वरचा एरिया त्या गोष्टींसाठी यूज करायचा. सो दॅट स्टुडंट विल अंडरस्टँड की आपल्याला कोणते टीचर शिकवणार आहे, तुमच्याबद्दल डिटेल्स, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, तुमचा मेल आय डी, ते सगळं आपण या एरियामध्ये आता ॲड करू. त्यानंतर सध्या मी हे अनाउन्समेंट किंवा डिस्कशन फोरम पार्ट स्किप करते, थोडा कॉम्प्लिकेटेड जाईल तो. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काही वर्ड्स दिसतात आहे, ॲड अॅन ॲक्टिव्हिटी ऑर रिसोर्स. मग खाली एक टॉपिक 1 आहे, त्याच्या खाली पण परत ॲड अॅन ॲक्टिव्हिटी ऑर रिसोर्स. अगेन टॉपिक 2, अगेन द सेम पार्ट. म्हणजे या सेक्शन्समध्ये तुम्हाला काय जे ॲड करायचं असेल ते तुम्ही या ऑप्शननी जाऊन ॲड करू शकता. ठीक आहे, आपण एक एक गोष्ट आता करून बघूया. हा वरचा एरिया तुम्ही तुमचे डिटेल्स द्यायसाठी यूज करा. देन हे जे पहिलं ॲड अॅन ॲक्टिव्हिटी ऑर रिसोर्स आहे, इथनं तुम्ही त्या फाईल्स ॲड करायच्या ज्या पूर्ण पेपरसाठी कॉमन असते. हे माझं परसेप्शन आहे. म्हणजे स्टुडंटला ऑर्गनाइज्ड वेनी जर तुम्हाला एक्सप्लेन करायचे सगळ्या गोष्टी, कन्फ्युजन नाही. तुम्ही चुकून जर युनिट 1चे नोट्स इथे टाकून दिले तर स्टुडंटला कळणारच नाही की हे कोणत्या युनिटबद्दल दिले आहे. तर थोडंसं जर लाईनअप करायचं असेल व्यवस्थित तर पहिल्या ठिकाणी अशा फाईल्स ॲड करायच्या जसं की कॉमन सिलेबस, पूर्ण पेपरसाठी जे कॉमन गोष्टी आहे. सपोज एखादं बुक असेल ज्याची तुम्हाला लिंक द्यायची आहे जी पूर्ण 4ही युनिटसाठी ते पुस्तक वापरू शकतात स्टुडंट्स, तर ते पुस्तकाची लिंक तुम्ही या एरियामध्ये द्यायची. कॉमन सिलेबस असेल ते या एरियामध्ये द्यायचं. आर यू गेटिंग? लेआउट समजतं Yes. आहे? येस मॅम. सपोज तुम्ही HRDCच्या साईटवर जाता सकाळी तर तुम्हाला अटेंडन्स शीट कुठे दिसते? टॉपला. टॉपला. Top. कारण की अटेंडन्स तुम्हाला रोजच लागणार आहे, पूर्ण कोर्ससाठी कॉमन आहे ती. कोणत्या डेटच्या अंडर मी अटेंडन्स शीट नाही टाकली आहे. प्रिपरेटरी व्हिडिओ 1, प्रिपरेटरी व्हिडिओ 2 ते सुद्धा मी टॉपला ठेवलंय कारण ते पूर्ण 6 दिवसांसाठी तुम्हाला लागणार होतं. आर यू गेटिंग? येस. हां, तर या वरच्या एरियामध्ये बिफोर स्टार्टिंग ऑफ युअर युनिट 1 हा वरचा एरिया त्या सगळ्या फाईल्स ॲड करायसाठी यूज कराल जे पूर्ण त्या पेपरसाठी तुम्हाला किंवा स्टुडंटला यूज होणार आहे. म्हणजे स्टुडंटला पण कन्फ्युजन होणार नाही. तुमचा जर टाइम टेबल असेल पूर्ण याचा
वीकचा टाइम टेबल असेल तर तो पूर्ण टाइम टेबल तुम्ही इथे ऍड करू शकता. सो आपण आता एक एक करून सुरू करूया. आता पहिले तर मला हा वरचा एरिया भरायचा आहे जिथे माझे म्हणजे टीचरचे डिटेल्स तुम्हाला ऍड करायचे स्वतःचे. सो टू डू दैट देखिए फ्रेंड्स, पहले लाइन में ये सब जगह पे 3-3 डॉट्स है, बट पहला वाला जो 3 वर्टिकल डॉट आहे त्याला आता आपण एक्सप्लोर करू. तो क्लिक करावं लागेल. अभी देखिए आप अपने लैंग्वेज में पहले लिख लीजिए, उसके बाद में 5-10 मिनट का टाइम देती हूँ, आप लोग बाद में परफॉर्म करिए. या एडिट वर क्लिक करायचं. एडिट पे क्लिक करने के बाद क्लिक ऑन एडिट सेक्शन. पहिले 3 वर्टिकल डॉटला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर एक अजून ऑप्शन ओपन होईल. उसके बाद एडिट सेक्शन पे क्लिक करेंगे. एडवर्टाइज को क्लोज कर देना अगर आती है तो. देखिए आता या विंडोला थोडंसं समजून घ्या या पेजला. अभी मुझे यहाँ पे पहले स्टूडेंट्स को या तो पार्टिसिपेंट्स को वेलकम करना है. आता मला या बॉक्समध्ये जिथे जनरल वर्ड लिहिला आहे हा काही वर्ड मला ठीक नाही वाटत आहे. मला इथे वेलकम डिअर स्टुडंट्स किंवा वेलकम डिअर पार्टिसिपंट्स असं काहीतरी लिहायचं आहे. पण जेव्हा मी इथे कर्सर घेऊन जाते हा रेड सिम्बॉल देतोय म्हणजे सध्या मी इथे टाईप करू शकत नाही. जर मला इथे टायपिंग करायची असेल तर पहिले मला या कस्टमच्या समोर जो बॉक्स आहे त्याला टिक मार्क करावं लागेल. जैसे ही आप कस्टम के ये सामने के बॉक्स को टिक करते हैं अभी यहाँ पे कर्सर ऑटोमेटिकली आ जाएगा. एंड आई विल राइट हियर वेलकम डियर स्टूडेंट्स. ठीक है, आप लोगों को जो भी लिखना है गुड मॉर्निंग वॉट एवर यू वॉन्ट टू राइट आप लोग वहाँ पे लिख सकते हैं. नाउ उसके नीचे एक बड़ा बॉक्स आपको दिख रहा है. आता या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्याबद्दल थोड़ी माहिती द्यायची आहे. तो पहले तो मैं ये लिख देती हूँ कि ये पेपर कौन सा है. नेम ऑफ द पेपर जैसे मैंने लिखा है मेडिकल माइक्रोबायोलॉजी. फिर कुछ ड्यूरेशन अगर आपका देना चाहते तो आप वो दे सकते हैं. अभी यहाँ पे ये जो अपने जैसे वर्ड में सेटिंग्स करते हैं वो सारी चीज़ें यहाँ पे है. इसको सेंटर कर सकते हैं, बोल्ड कर सकते हैं एंड सो ऑन. वो आप लोग आगे भी एक्सप्लोर कर लीजिएगा. मेन चीज़ें जो मुझे बतानी है. आता याच्यानंतर सपोज तुम्हाला तुमचा फोटो इथे द्यायचा असेल कारण की स्टुडंटला हा फोटो दिसणार नाही. हा फोटो तुम्हाला का बरं दिसतोय हे? आपण Profile. कारण की तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर आहात. आर यू गेटिंग? Yes. जेव्हा स्टुडंट उद्या आपण लास्टमध्ये बघणार आहोत स्टुडंट एनरोलमेंट. जसं मी तुम्हाला दिलं आहे युजर आय डी पासवर्ड. तर तुम्ही जेव्हा युजर नेम पासवर्ड बघता तेव्हा तुमच्या यावाल्या पोर्शनमध्ये तुमचं नाव दिसत असेल आणि मग तुम्ही कोर्सच्या आतमध्ये जाता तेव्हा इथे माझा फोटो दिसतो. तर जर स्टुडंटला तुम्हाला फोटो व्ह्यू करायचा आहे आणि सपोज तुम्ही तुमचं अपडेट प्रोफाईल केलं तरी स्टुडंटला तुमचा फोटो इथे दिसत नसतो हे लक्षात ठेवायचं. तर स्टुडंटला जर तुम्हाला तुमचा फोटो दाखवायचा असेल किंवा शो करायचं असेल तर तुम्हाला यावाल्या एरियामध्ये तुम्ही तो फोटो ॲड करू शकता. तर आता मी पुढल्या स्टेप सांगते की या एरियामध्ये तुमचा फोटो कसा आणायचा. तो जस्ट लुक एट द स्क्रीन. हे इनिशियली असं राहतं. इसको थोड़ा सा समझ लीजिए. पहिले ना एकच रिबन तुम्हाला दिसत आहे म्हणजे एकच स्ट्रिप दिसत आहे. अजून काही ऑप्शन्स आणायचे असतील तर हा जो पहिला बॉक्स आहे जिथे काही छोटे छोटे बॉक्सेस दिसतात आहे ज्याचं नाव आहे टूल बार टूगल. याला जर मी क्लिक केलं काय डिफरन्स दिसतोय अजून काही टॅब्स ओपन झाले. दुसरी रिबन आहे, तिसरी रिबन आहे म्हणजे अजून त्याच्यामध्ये आपण ॲडिशन्स करू शकतो. आता पहिल्याच रिबन मध्ये तुम्हाला शेवटून चौथा ऑप्शन दिसतोय. हॅलो मॅडम, हाँ टूल बार दिसत नाहीये बघा. मेरे स्क्रीन में टूल बार नहीं दिख रहा है. दिसतोय. यस. यहाँ पे आप फर्स्ट सेक्शन में समरी के लाइन में आपको एक टूल बार दिखेगा. तिथून शेवटून चौथं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे ज्यावरती लिहिलं आहे इन्सर्ट ऑब्लिक एडिट इमेज. शेवटून चौथं ऑप्शन पहिल्या रिबन मधलं. आता प्लीज लक्ष Yes, द्या स्क्रीनकडे. येस 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 येस. स्क्रीनकडे लक्ष द्या व्यवस्थित. शेवटून चौथं Yes. ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे इन्सर्ट ऑब्लिक हॅलो एडिट. मॅडम, मॅडम माझ्या याच्यात दिसत नाही आहे. सर मी सायमल्टेनियसली कराल तर आय विल नॉट एंटरटेन युअर क्वेश्चन.
फर्स्ट लेट मी फिनिश एक्सप्लेनेशन अँड देन यू हॅव टू परफॉर्म. मी वारंवार सांगते, सोबत करू नका, मी क्वेश्चनचे आन्सर देऊ शकणार नाही. पहिले मला एक्सप्लेनेशन कंप्लीट करू द्या. जेव्हा मी परफॉर्म करायचा वेळ देते आहे तेव्हाच मी क्वेश्चनचे आन्सर देईल. हाँ, तो कहाँ पे थे फ्रेंड्स अपन? हाउ टू ॲड इमेज. इमेज ॲड करताना Image. फर्स्ट रिबिन मधनं शेवटून चौथं ऑप्शन इन्सर्ट ऑब्लिक एडिट इमेजवर क्लिक करायचंय. अभी देखिए यहाँ पे थोड़ा समझून घ्या. लैपटॉप टू लैपटॉप और कंप्यूटर टू कंप्यूटर थोड़ा सा स्क्रीन वॅरी होगी, अपडेशन होत असतात. तर जर कोणाच्या स्क्रीनमध्ये परफॉर्म करताना हे ऑप्शन्स नाही आले जे मी सांगते आहे, तर तेव्हा मला प्लीज अनम्यूट करून सांगाल. जेव्हा मी तुम्हाला परफॉर्म करायला सांगेल तेव्हा, आणि तेव्हा मी त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्सप्लेन करेल. सध्या माझ्या स्क्रीनमध्ये हा विंडो दिसतो आहे, तर मी याच्या स्टेप्स पहिले तुम्हाला सांगते. पण काही कम्प्युटर्समध्ये वेगळं पण दिसतं. तर सपोज कोणाच्या कम्प्युटरमध्ये यापेक्षा काही वेगळं आलं तर तेव्हा मला सांगा. ठीक आहे? इमेज प्रॉपर्टीज आला. ठीक आहे. क्लिक ऑन फाइंड और अपलोड अॅन इमेज. फाइंड और अपलोड अॅन इमेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. Just a minute. It is taking time to open. हाँ, जसंच तुम्ही फाइंड अँड अपलोड अँड इमेजवर क्लिक करता, अजून एक छोटी विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे चूज फाईल. सो नेक्स्ट स्टेप विल बी चूज फाईल. चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर हाँ, चूज फाइल पे क्लिक करने के बाद आपने आपका पासपोर्ट साइज फोटोग्राफ शायद वो फोल्डर में रखा होगा, वहां से आपको वो फोटोग्राफ सिलेक्ट करना है. सपोज ये आपका फोटो रहेगा, मैंने उस फाइल को सिलेक्ट किया है. एंड फाइनली यहाँ पे कुछ भी चेंजेस मत करिए, जस्ट क्लिक ऑन अपलोड दिस फाइल. अभी यहाँ पे ये थोड़ा सा रैंडमली बड़ा साइज में आता है, तो उसको छोटा कैसे करना वो भी मैं एक्सप्लेन करती हूँ. लेटर ऑन यू हैव टू क्लिक ऑन इन्सर्ट. येस, ओके. आता बघा, नावापेक्षा फोटोज खूप मोठा झाला आहे, असं ॲब्रप्ट दिसायला नको. त्यामुळे तुम्हाला या फोटोचा साईज छोटा करावा लागेल, ज्यासाठी तुम्ही या फोटोला पहिले सिलेक्ट कराल. सिलेक्ट कशाने केलं मी? लेफ्ट माउस क्लिकनी त्या फोटोच्या वरती मी लेफ्ट माउस क्लिकनी स्क्रोल करते, तर तो फोटो सिलेक्ट झाला. फोटो सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल इथे एडिटिंगसाठी ॲरोज आले आहे. अँड ऑलवेज रिमेंबर, इमेज जेव्हा आपण छोटी किंवा मोठी करतो, ऑलवेज डायगोनली करायची, नाहीतर वरून खाली आडवी उभी असं करायचं नाही. नेव्हर. कोणत्याच फोटोला किंवा कोणत्याच इमेजला ऑलवेज त्याला डायगोनली छोटं किंवा मोठं करायचं, म्हणजे तो इक्वल साईजनी त्याचे डायमेन्शन सेट होतात. ठीक आहे? ये आ गया आपका फोटोग्राफ. फोटोग्राफ इन्सर्ट करायच्या स्टेप्स समजल्या आहेत. आपण कुठे गेलो? पहिल्या रिबिन मधल्या शेवटून चौथ्या ऑप्शन मध्ये गेलो, जिथे नाव आहे इंसर्ट ऑब्लिक एडिट इमेज. उस पे क्लिक करने के बाद नेक्स्ट स्टेप थी फाइंड और अपलोड इमेज. उस पे क्लिक करने के बाद चूज फाइल का ऑप्शन आएगा, जहाँ पे भी आपका फोटो होगा उस फोटो को सिलेक्ट करेंगे. उसके बाद इन्सर्ट पे क्लिक करना है. फोटोचा साइज जर मोठा असेल तर त्याला डायगोनली तुम्ही रिसाइज करू शकता. अभी मुझे बताइए, आपका कर्सर कहाँ पे ब्लिंक हो रहा है? स्क्रीन पे देखिए मेरे और बताइए कर्सर कुठे ब्लिंक होतो है? फोटो जवळ. फोटोच्या बाजूला. ठीक आहे, एकदम ॲडजस्टंट. जर मी इथे टायपिंग सुरू केली तर ते फोटोच्या बाजूनी टाईप होत आहे सगळं, पण मला असं नको आहे. मला माझं नाव फोटोच्या खाली पाहिजे, तर मी कीबोर्डनी एक एंटर प्रेस करते. नाउ वेअर इज द कर्सर? स्क्रीनला बरोबर बघा.
ये यहाँ पे चला गया आहे. ठीक आहे. लेफ्ट साइडला एकदम कॉर्नरवर गेलाय, पण मला त्याला सेंटर मध्ये फोटोच्या खाली मला नाव टाईप करायचंय. तर मी त्याला इथनं जाईल आणि सेंटर अलाइन करेल. तो ये कर्सर अभी फोटो के एक्झॅक्ट सेंटर मध्ये खाली आलेलं आहे. नाउ आय विल टाईप माय नेम. तुम्हाला तुमचं नाव तुमच्या फोटोच्या खाली टाईप करायचं आहे. तुम्हाला तुमचं डेसिग्नेशन द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल द्यायचा आहे ते तुम्ही देऊ शकता. हे स्टुडंटसाठी आपण देतो. लाइकवाइज आपको फॉर एग्जाम्पल अगर आपकी कुछ और लिंक्स है सोशल मीडियाच्या काही जर लिंक्स असतील ज्या अकॅडमिक्सशी रिलेटेड आहे, जसं की गूगल स्कॉलर की अगर लिंक है, या तो ट्विटर की लिंक है, या तो लिंक्डइन पे आपका अकाउंट है, बच्चों को आपको जो भी एक्सप्लोर कराना है, आपके बारे में जो डिटेल्स बतानी है, वो लिंक्स भी आप यहाँ पे पेस्ट कर सकते हैं. अगर उतना एडवांस पार्ट फिलहाल नहीं पढ़ते हैं हम. आता मला फक्त इथे माझा ब्रीफ बायोडेटा द्यायचा है. ठीक है, क्या पेस्ट करना है आपको यहाँ पे? अपना ब्रीफ बायोडेटा. मैंने बायोडेटा के बारे में क्या होमवर्क बताया था? डेस्कटॉप पे लेना है. गुगल हाँ ड्राईव्ह मध्ये अपलोड. ठीक आहे. डेस्कटॉप मध्ये फोल्डर मध्ये असेल तर ठीक आहे, किंवा जर बेस्ट वे इज त्याला तुम्ही गुगल ड्राईव्ह मध्ये अपलोड करून ठेवलं असेल तर आता ती वाली स्टेप मला इथे यूज करायची आहे की तो गुगल ड्राईव्ह मध्ये जो बायोडेटा आहे त्याची लिंक मला इथे आणायची. कारण की तो जो बायोडेटा माझा 2-4 पेजेसचा असेल आणि तो मी इथे पूर्ण पेस्ट केला तर ते दिसायला व्यवस्थित दिसणार नाही. सो टू मेक इट समवॉट प्रोफेशनल तुम्हाला फक्त इथे त्याची लिंक द्यायची आहे. आता लिंक म्हणजे असं ते HTTP वाला तसं नाही. ठीक आहे. आता त्याला कसं देतात त्याच्या स्टेप्स थोड्याशा समजून घ्या. थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. मी 1-2 वेळा अजून रिपीट करेन जर नाही कळलं तर. इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारा. मॅडम हा आता ते फोटोच्या खाली नाव घ्यायचं ते फक्त सांगा मला. सर, फोटो जेव्हा आपण पेस्ट केला तेव्हा कर्सर इथे होतो फोटोच्या बाजूला. त्यानंतर तुम्हाला कीबोर्ड मधनं एंटर करावं लागेल, तेव्हा तुमचा कर्सर बरोबर खाली येईल त्याच्या. ठीक आहे. इंग्लिश प्रॉपर्टीज येऊन राहिलेला आहे. नेक्स्ट आपण बघूया हाऊ टू ऍड ब्रीफ बायोडेटा. आता तुम्हाला ब्रीफ बायोडेटा ऍड करताना पहिले जस्ट लुक ॲट द स्क्रीन अँड नोट डाऊन द स्टेप्स. आय विल नॉट रिपीट द स्टेप अगेन. मला पहिले इथे वर्ड्स लिहावे लागतील. ब्रीफ बायोडेटा. तुम्हाला हे नसेल आवडत ब्रीफ बायोडेटा वर्ड तर तुम्ही दुसरे पण वर्ड्स लिहू शकता, थोडेसे कॅची पाहिजे असतील तर. अबाउट मी फॉर एग्जाम्पल से आगे का पार्ट आप लोग एक्सप्लोर कर सकते हैं. आता इथे मी काय लिहिलं आहे? अबाउट मी. या अबाउट मी वर्ड्सला मला बायोडेटाची लिंक द्यायची आहे. सो व्हॉट यू हॅव टू डू इज पहिले ते वर्ड्स लिहायचे, आयदर अबाउट मी किंवा ब्रीफ बायोडेटा किंवा अबाउट माई सेल्फ वगैरह वगैरह. उसके बाद इन वर्ड्स को आप सिलेक्ट करेंगे. इन वर्ड्स को आपको सिलेक्ट करना है. मी सिंपल लेफ्ट माउस क्लिकनी त्या वर्ड्सला सिलेक्ट केलं. ठीक आहे. उसके बाद once you select these words in the first ribbon जिथे आपण इमेज घेतलं होतं त्याच्या अजून 3 टॅब जर मागे आले तर तुम्हाला एक युपिन सारखा लिंक सारखा सिम्बॉल दिसेल ज्याचं मीनिंग आहे इन्सर्ट ऑब्लिक एडिट लिंक. सो नाउ आय एम क्लिकिंग ऑन धिस टॅब. पण कधी वर्ड्सला सिलेक्ट केल्यानंतर. आता जर आपण मी वर्डला सिलेक्ट नाही केलं तर बघू शकता हे टॅब्स आहे पण डिसेबल्ड आहे, त्याला मी यूज नाही करू शकत. फक्त तुम्हाला यूज करायसाठी त्या वर्ड्सला सिलेक्ट करना जरूरी है. वर्ड्स को सिलेक्ट करने के बाद आप ये पहले वाले यूपिन के सिंबल में जाएंगे.
यहाँ पे लिखा है इंसर्ट ऑब्लिक एडिट इमेज। जैसे ही आप वो इंसर्ट पेज पे जाते हैं, यहाँ पे एक छोटा और विंडो दिखेगा आपको, जिसमें लिखा है लिंक URL आणि तिथे एक कर्सर आहे। तर आता तुम्हाला त्या बायोडेटाची लिंक इथे आणायची आहे। बायोडेटाची लिंक कुठून आणि कशी आणाल, कोणी सांगू शकेल? गूगल ड्राइव। गूगल ड्राइव। तो अभी ये मेरा दूसरा टैब है, ये मेरा मूडल वाला टैब चल रहा है। यहाँ पे ऊपर में देखिए, और मैंने अभी एक नया फिर से टैब ओपन किया है, दिस इज माय जीमेल। ये अभी आप लोगों को पता है, मैंने इसका वीडियो भी दिया है, आपने असाइनमेंट भी सबमिट किया है। गो टू योर ड्राइव। आपने ड्राइव सेव नहीं किया होगा तो पहले तो आपको वो बायोडेटा को ड्राइव में सेव करना होगा। ड्राइव में जाने के बाद जहाँ पे भी आपने फाइल अपलोड की होगी, वो बायोडेटा की फाइल आपको यहाँ से पहले कुछ सर्च करना पड़ेगा। मेरे को ऐसी फाइल जो बायोडेटा की रखनी पे जस्ट वेट। सी इफ इट इज युअर ब्रीफ बायोडेटा फाईल जो आपने जी ड्राइव में अपलोड की होगी, आता मला याची लिंक घ्यायची आहे। हाउ यू विल गेट द लिंक, इसके भी स्टेप्स मैंने बताया है। जो भी डॉक्यूमेंट की लिंक लेनी है, उस लिंक डॉक्यूमेंट के ऊपर राइट क्लिक करेंगे। राइट क्लिक करने के बाद फोर्थ ऑप्शन आएगा गेट लिंक। कैन यू सी दिस कॉपी लिंक? यस। यस, सो क्लिक ऑन कॉपी लिंक। यहाँ पे लिख के आया है लिंक कॉपीड। गो बैक टू योर मूडल टैब, जो अपने बाजू में ऑलरेडी ओपन है, वो लिंक को यहाँ पे पेस्ट करेंगे। बस, बाकी कुठेही काही चेंजेस नका करू। क्लिक ऑन इंसर्ट। देखिए ये जो अबाउट मी वर्ड था, यहाँ पे हाइपरलिंक आई है। इसका मतलब जब बच्चे अबाउट मी पे क्लिक करेंगे तो मेरा बायोडेटा ओपन होगा। अँड फायनली याला सेव्ह चेंजेस करणं जरुरी आहे। जर तुम्ही असंच बॅक चालले गेले तर हे सेव्ह होणार नाही। सो नाउ आई एम क्लिकिंग ऑन सेव चेंजेस। देखिए अपना जो जनरल वाला पोर्शन था, अपर मोस्ट पोर्शन, वो एरिया में मैंने इतनी इंफॉर्मेशन अभी ऐड की है, दैट इज अबाउट द टीचर। आर यू गेटिंग? So now I am giving you the time of 10 minutes. You just try to perform. मैडम एडिट हेलो इमेज मैडम। इथे जाने के बाद इमेज प्रॉपर्टी आ रहा है। एक मिनट। हेलो हाँ, बाकी हेलो लोग मैडम, इमेज इमेज प्रॉपर्टी जा रहा है। बाकी लोग आप लोग स्टार्ट करिए परफॉर्म करना। यस सर। हाँ, एडिट इमेज पे जाने के बाद इमेज प्रॉपर्टी जा रहा है। एडिट इमेज के बारे में मैंने बताया ही नहीं सर, सिर्फ इंसर्ट इमेज के बारे में बताया मैंने। मॅडम हे इमेज खूप मोठी होत आहे ना सर त्यांना लेफ्ट माउस क्लिकनी ना हा असं केला सिलेक्ट त्याच्यानंतर करा। इथे कॉपी हॅलो इमेज आहे हा मॅडम, सेव्ह इमेज। या Left ठिकाणी mouse इमेजच्या ठिकाणी हॅलो हॅलो इमेजच्या ठिकाणी ओपन केल्यानंतर इमेज प्रॉपर्टीज म्हणून येत आहे, त्याच्यानंतर प्रॉपर्टीज येत आहे। हाँ सर, आपने लैपटॉप से ज्वाइन किया है कि मोबाइल से? लैपटॉप से। पे चालू आहे, मोबाईल पे जॉईन किया आहे, नाही, लॅपटॉप चालू आहे। मीटिंग कोणी लॅपटॉपनी जॉईन केली आहे का, ज्यांच्या स्क्रीनवरती असं ऑप्शन येत आहे जे सर सांगतात आहे? हो माझ्या याच्यात आहे मॅनेज प्रॉपर्टीज आहे मॅडम।
सर राजेंद्र सर तुम्ही लॅपटॉपनी Image- जॉईन केलंय का? हो नाही जॉईन लॅपटॉपने नाही केलाय, नाही, मग मोबाईलने मी- केलाय आणि ज्यांनी लॅपटॉपनी जॉईन लॅपटॉपवर केलं असेल आणि ज्यांच्या स्क्रीनवरती ते ऑप्शन येत असेल ब्राउज रिपॉझिटरीज वालं, हा ब्राउज रिपोर्टिंग. त्यांनी आपली स्क्रीन शेअर करावी. पण तुम्ही मोबाईल वाले कोणीही स्क्रीन शेअर नाही करू शकणार. तर मी एक्सप्लेन पण नाही करू शकणार. हा मॅडम हे मोठं येत आहे ना फोटो जो आहे हा. हा नितीन सर बोलिए. ब्राउज Browse- रिपॉर्टिटीज केल्यानंतर चूज फाईल म्हणून येतं. हो सर त्यावर क्लिक करा, कारण की आता मला स्क्रीन दिसत नाही आहे ना, तर मी बाकीच्यांना पण सांगू नाही शकणार. ते जमत चूज असेल तर फाईल तुम्ही- केल्यानंतर मी फोल्डर तयार केलं होतं. हॅलो मॅडम, चूज फाईल केल्यानंतर जे फोल्डर तयार केलं होतं त्या फोल्डर मध्ये गेलो आहे, तिथे जेपीजी फोटो आहे, त्याला क्लिक केल्यानंतर ओपन केला. ठीक आहे. हॅलो, ओपन केल्यानंतर अपलोड दिस फाईल ऑप्शन खाली नाही सर, अपलोड दिस त्याच्यामध्ये एक दोन ऑप्शन्स आहेत. तिथे बघा एक लाईन लिहिली असेल डिस्क्रिप्शन, नाही दिस इमेज इज डेकोरेटिव्ह ओनली असं काही लिहिलंय. हो 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 हो. त्याच्या समोर एक छोटासा बॉक्स आहे, त्याला टिक मार्क करा. एक मिनिट मॅडम. फाईल मधून जेपीजी फाईल ओपन केल्यानंतर अपलोड दिस फाईल हा क्लिक करा. ओव्हर रिनेम टू जेपीजी Yes, रिनेम yes. केलं. येस, त्यानंतर साईज दिलाय 319/408. त्याला छोटा करा. 100 by 100 करा. 100/100. एक हा, मिनिट मॅडम. आणि त्याच्या वरती बघा सर एक असेल दिस इमेज इज डेकोरेटिव्ह ओनली असं एक सेंटेन्स असेल. हो त्या- हो, दिस इमेज इज डेकोरेटिव्ह हा, ओनली. त्याला क्लिक करा, त्याच्याशिवाय ती इमेज सेव्ह नाही होणार. हा केलं मॅडम. आता सेव्ह इमेज. आता सेव्ह आता इमेज, आता आता लहान आली बरोबर आहे. आता सेव्ह इमेज. आता आली बरोबर. मॅडम माझ्या याच्यामध्ये टॉपिक्स 4 नंतर समोर स्क्रीनवर नाही येते ते समरी. कोणता पॉइंट म्हणताय मॅडम तुम्ही? आय एम नॉट गेटिंग. आता आपण जनरल मध्ये गेल्यानंतर समरी हा एकदम तोच टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे ना. मध्ये माझं डिस्कनेक्ट झाली ठीक आहे, मीटिंग, ठीक तर आहे. मला नाही. ठीक आहे मॅडम, तुम्ही याच्यामध्ये आलेत ना, आता यावाल्या पेज मध्ये आहे. हा हा. बस इथे करायचे सगळे ऍडिशन्स. पण मग माझ्या ह्याच्यामध्ये ते टॉपिक असे 1 2 3 4 तोच पार्ट येतोय. नाही ना मॅडम, टॉपिक वाला पार्ट तुमचा इथे राहिला. हे बघा, तुम्ही हा, तुम्ही इथे होते पहिले. इथे जनरल वर्ड होता आहे, म्हणजे हा, त्याच्या हा. बाजूला कोलॅप्स ऑल वाला आहे. हो हो. त्याच्या बाजूला 3 वर्टिकल डॉट्स आहे, त्यावर क्लिक करा ओके आणि मग एडिट सेक्शन वर जा. ओके. हॅलो मॅडम. मग ते वाला पेज ओपन. हॅलो, हा फोटो आलाय मॅडम, पण हॅलो मोठा फोटो आलेला आहे, त्याला छोटा कसं करावा लागेल? हॅलो हा सर, एक मिनिट सांगते. मॅडम, फोटो मोठा आलेला आहे. त्याचा जेव्हा तुम्ही साईज चेंज करत होते ना सर, हा हा. तेव्हा तुम्ही 100/100 टाकायचं किंवा 50/50 टाकायचं. सपोज ती वाली बॉक्स विंडो मध्ये असेल, मोठाच आलेला आहे हो फोटो. माझाही मोठा चाललाय. तर तुम्ही आता ते इमेज साईज कमी आणि अलाइनमेंट मिडल तिथे दिलेलंच आहे. 100/100 केलं तर इमेजला साईज काही येते. सर देखिए, अगर वैसा हुआ है ना, तो मैं देखिए आप स्क्रीन पे देखिए, लेफ्ट माउस क्लिकनी फोटोला सिलेक्ट करा. तो असा ब्लू कलरचा झाला पाहिजे. हा, ब्लू आणि त्या- कलरचा आलाय मॅडम. ओके मॅडम. हो. आता त्याला डायगोनली छोटं मोठं करू शकता, कोणत्या साईजचा पाहिजे. मॅडम त्याच्यानंतर नाही कळलं. कोलॅप्सच्या तिथे हे येत नाही चिन्ह. कारण की तुम्ही एडिट मोड ऑन नाही केलंय. मेघाली मॅडम, मॅडम, लोड कुठून हो करावा हो लागेल मॅडम? केला मॅडम. हा हा, आता येईल. मॅडम माझ्या याच्यामध्ये जनरल ते बाजूला 3 डॉट्स वर क्लिक केल्यानंतर जनरल फोरम नेम येत आहे, मग डिस्क्रिप्शन येत आहे. एक मिनिट चेक करू द्या मला.
मॅडम इथे आठशे साईज आहे, 800 साईज बंद करावं लागेल का? एक एक जण विचारा प्लीज. मॅडम माझं नाही झालं. प्रभा मॅडम कशाने जॉईन केलंय तुम्ही? लॅपटॉपने हा, केलेलं. शेअर युअर स्क्रीन, जस्ट अ मिनिट. स्क्रीन शेअर करा. हे अपडेटिंग फोरम आहे, त्यानंतर जनरल मॅडम मध्ये तुमची forum स्क्रीन आहे. शेअर करा, स्क्रीन शेअर करा लॅपटॉपची. कुठे आहे ते ऑप्शन मॅडम? खाली बॉटमला तुमच्या स्क्रीनवर खाली असेल वेबएक्स मध्ये. वेबएक्स मध्ये तुम्हाला खाली शेअरचं ऑप्शन दिसेल, त्याच्याशिवाय मी नाही सांगू शकणार. दिसत आहे मला. जिथे म्यूट अनम्यूट स्टार्ट व्हिडिओचा वगैरे ऑप्शन आहे ना, ओके. त्याच्या बाजूला शेअरचं ऑप्शन असेल. हो. तिथनं शेअर करा स्क्रीन.
Resume. आता सपोज मला युनिट 1 चे नोट्स वगैरे टाकायचे आहे. सो व्हॉट आय विल डू इज ऍड ॲन ॲक्टिव्हिटी ऑर रिसोर्स पे क्लिक करेंगे. आता या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही इतके सगळ्या गोष्टी ऍड करू शकता. इथे बघा 3 दिलेले टॅब्स, ऑल, ॲक्टिव्हिटीज आणि रिसोर्सेस. आपण सध्या ऑल मध्ये आहे म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी मिक्स करून इथे दिलेल्या आहेत. नाव यू विल गो टू, इफ यू क्लिक ऑन ॲक्टिव्हिटीज, somebody's mic is on. प्रभा मॅडम प्लीज तुमचा म्यूट करा माईक. सपोज तुम्ही ऍक्टिव्हिटीज वर क्लिक कराल तर तो त्यातनं सॉर्ट करून तुम्हाला इतक्या ऍक्टिव्हिटीज देतोय. यातनं आपण फक्त या कोर्समध्ये बघूया क्विज, उद्या घेऊ ते आपण. आणि रिसोर्सेस, इतक्या टाईप्सचे रिसोर्सेस तुम्ही स्टुडंटला स्टडी करायला देऊ शकता. बुक देऊ शकता. फाईलच्या फॉर्मॅटमध्ये 3 फॉर्मॅट्स मी सांगितले होते तुम्हाला नोट्सचे, वर्ड फाईल, PDF फाईल आणि PPT. या तिन्ही पण फाईल आपण या ऑप्शनच्या थ्रू जाऊ शकतो. फोल्डर देऊ शकतो, एका फोल्डरमध्ये जे सगळे नोट्स टाकले असतील तर. सध्या या गोष्टीला आपण टच नाही करू, थोडासा ॲडव्हान्स पार्ट आहे हा. लेबल देऊ शकता. लेबल म्हणजे आपल्या लँग्वेजमध्ये जर बघितलं तर हेडिंग. तुम्हाला जर काही हेडिंग द्यायचं असेल थोडं सिस्टमॅटिक बनवण्यासाठी तर त्यासाठी तुम्ही लेबल हा वर्ड यूज करू शकता. पेजच्या फॉर्मॅटमध्ये देऊ शकता. बट जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी ॲड करतो तेव्हा हळूहळू आपल्या मूडलची जी स्पेस आहे ती कमी कमी होत जाते. त्यामुळे आपल्याला आपल्या साईटची जर स्पेस वाचवायची असेल तो इन्स्टेड ऑफ गिव्हिंग नोट्स इन दीज फॉर्मॅट्स ऑलवेज प्रेफर करा नोट्स तुम्ही URLच्या फॉर्मॅटमध्ये द्यायचे, म्हणजे लिंकच्या फॉर्मॅटमध्ये द्यायचे, जेणेकरून आपली जी मूडलची जी स्पेस आहे ती जास्ती खर्च होणार नाही. पण प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला यातल्या सगळ्या गोष्टी एकदा करून दाखवते. तुम्हाला पण प्रॅक्टिससाठी फाईल्स ॲड करायच्या आहे. तर सगळ्यात पहिले आता मी परत सुरुवात जर करायची असेल, यूनिट 1 मध्ये मी आहे. यूनिट 1 के ऐड एन एक्टिविटी और रिसोर्स में हम जाएंगे. आता मला कोणी सांगू शकाल ऍक्टिव्हिटीज आणि रिसोर्सेस मधला डिफरन्स? मैंने उस दिन बताया था. रिसोर्सेस म्हणजे मॅडम आपण जे स्टडी, हाँ, आप जो स्टडी मटेरियल देते हैं बच्चों को पढ़ने के लिए, और एक्टिविटीज मतलब वो पढ़ने के बाद बच्चे जब पार्टिसिपेट करते हैं, क्विजेस, असाइनमेंट्स, डिस्कशन फोरम, फीडबॅक फॉर्म, त्या सगळ्या गोष्टी येतात ऍक्टिव्हिटीज मध्ये. तर आपण ऍक्टिव्हिटीज उद्या बघूया, आज आपण फक्त रिसोर्सेस घेऊ. रिसोर्सेस मध्ये आता सध्या मला पहिले एक हेडिंग द्यायचंय. तर हेडिंग साठी नेहमी कोणतं टॅब यूज करायचा? लेबल. मला हेडिंग काय द्यायचं आहे? नोट्स ऑफ युनिट 1 किंवा ई रिसोर्सेस ऑफ युनिट 1 असं जर मला टायटल द्यायचं आहे स्टुडंट्सला. सो लेबल द टेक्स्ट, एक बॉक्स येतो, क्लिक केल्यावर इथे मी देते आहे ई रिसोर्सेस ऑफ युनिट 1. याला आता हे हेडिंग आहे तर याचा थोडा फॉन्ट साइज आपण वाढवू शकतो, थोडं बोल्ड करू शकतो. अभी आगे की चीजें अभी आप लोग कर सकते हैं. तर काय कसं सुंदर बनवायचं. नेक्स्ट, त्याच पेजला स्क्रोल डाउन करून सेव एंड रिटर्न टू कोर्स. अभी देखिए मैंने यूनिट 1 में एक लेबल देके रखा है किंवा हेडिंग दिला आहे ई रिसोर्सेस ऑफ युनिट 1. आता याच्या खाली मी एक एक ई रिसोर्स म्हणजे एक एक नोट्स टाकायला सुरुवात करेन. ठीक आहे. आता परत त्याच स्टेप करायच्या. पहिलं मला टाकायची आहे फॉर एक्झाम्पल वर्ड फाईल. तो अगेन आय विल गो टू ॲड एन ॲक्टिव्हिटी ऑर रिसोर्स, गो टू रिसोर्सेस. नाव आता हे जे तिन्ही पण आहे वर्ड, PPT आणि PDF, हा कशाचा टाईप आहे? फाईलचा टाईप आहे. सो दॅट्स वाय आय विल क्लिक ऑन फाईल. तुम्हाला फाईलचं नाव द्यावं लागेल. कशाची फाईल आहे? फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी मी इथे वर्ड फाईल ऑफ नोट्स असं टाकते. तुमचे नोट्स जर असतील तुम्ही त्या फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवले किंवा सध्याची कोणती पण प्रॅक्टिससाठी वर्ड फाईल टाकली तरी चालेल. ती कुठे अपलोड करायची? आता थोडं स्क्रीनकडे लक्ष द्या. इथे तुम्हाला 2 बॉक्सेस दिसतात आहे.
यहाँ पे आपको 2 बॉक्सेस दिख रहे हैं. एका बॉक्सला लिहिलंय डिस्क्रिप्शन, दुसऱ्याला लिहिलंय सिलेक्ट फाईल. तर मला सध्या या डिस्क्रिप्शनला यूज नाही करायचंय. मला ती वर्ड फाईल ऍड करायची आहे. सो फ्रॉम वेअर यू विल ऍड द वर्ड फाईल? सिलेक्ट फाईलच्या बाजूला जो बॉक्स आहे त्या बॉक्स मधला पहिला कॉर्नर, लेफ्ट पहिला कॉर्नर जो आहे जिथे ऍड सिम्बॉल आहे. सो आय विल क्लिक ऑन दिस ऍड मेन्यू. आता हा वाला पार्ट तुम्हाला माहिती आहे. चूज फाईल. तुमची वर्ड फाईल जिथे कुठे सेव्ह असेल तिथनं तुम्हाला ती फाईल सिलेक्ट करायची आहे. सध्या टाइम बिंग मी कोणती पण वर्ड फाईल घेते. सपोज हा माझा हे कव्हरिंग लेटर आहे, माझे नोट्स सपोज हे असतील, तर आय विल सिलेक्ट दॅट, अपलोड दिस फाईल. आता ती फाईल या बॉक्समध्ये दिसते आहे पण ही अजून सेव्ह नाही झाली आहे. याला सेव्ह करायसाठी स्क्रोल डाऊन, मधात कुठेही काहीही चेंजेस करू नका. जस्ट क्लिक ऑन सेव्ह अँड रिटर्न टू कोर्स. बघा आपले एक नोट्स ऍड झाले का? वी विल सी. या ई रिसोर्सेसच्या हेडिंगच्या खाली मी एक फाईल दिली स्टुडंटला रीड करायला. त्याचा फॉर्मॅट कोणता आहे? वर्ड फाईल. आता तुम्ही लोक मला स्टेप सांगा. सपोज मला अजून एक फाईल ऍड करायची आहे पण PDF फॉर्मॅटमध्ये. सो व्हॉट आय विल डू? कॅन एनीबडी रिपीट? Yes, add an activity and resource. Go to resources. Resources के बाद फाइल. फाइल में जाने के बाद फाईलचं नाव काय आहे ते द्या. सपोज PDF फाईल मी देते आहे. PDF फाईल ऑफ नोट्स. ठीक आहे. आता इथं फाईल सिलेक्ट करायची. ऍड, चूज फाईल. आता मी बघते एखादी PDF असेल माझ्याकडे तर. सपोज ही फाईल मी सिलेक्ट करते. सपोज हे तुमचे नोट्स असतील. ओपन. ते फाईलचं नाव तिथे पहिलं दिसतं तुम्हाला. ऍडव्हर्टाइजमेंट. आणि मग त्याच्या खाली लिहिलं आहे अपलोड दिस फाइल. ये फाइल यहाँ पे आएगी लेकिन आपको नीचे जाना है. सेव एंड रिटर्न टू कोर्स. देखते हैं अभी 2 फाइल्स अपनी दिखनी चाहिए. बघा ही वर्ड फाइल दिसते है, ही PDF. लाइकवाइज यू कैन ऐड PowerPoint प्रेजेंटेशन ऑल्सो. तो ये जो 3 चीजें आपको ऐड करनी है, ये कौन से प्लेटफॉर्म के थ्रू ऐड करेंगे? गो टू ऐड एन एक्टिविटी और रिसोर्स. फिर उसमें रिसोर्सेस में जाके फाइल को सिलेक्ट करेंगे आणि मग तुम्ही या 3 टाइपच्या फाइल ऐड करू शकता. वर्ड फाइल, PDF फाइल आणि PowerPoint प्रेजेंटेशन. बट इसका मैंने एक ड्रॉबैक बताया है. अगर आप इतनी बड़ी बड़ी फाइल्स अगर डालते हैं तो क्या ड्रॉबैक मैंने बताया अभी जस्ट? स्पेस. तुमची जी मूडल साईटची जी स्पेस आहे ती कमी कमी होत आहे. कारण की सपोज तुमचं ई बुक तुम्ही असंच टाकून दिलं 200 पेजेसचं, तर तेवढी ती बल्की फाईल तुमच्या कम्प्युटर मूडलची स्पेस खर्च होते. त्यामुळे आपलं एक बेस्ट ऑप्शन जे आहे ऑलवेज की नोट्स तुम्ही लिंकच्या फॉर्मॅटमध्ये द्या. बट ते नोट्स तुमचे लिंकच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तेव्हाच देऊ शकाल जेव्हा ते कुठेतरी वेबवरती अवेलेबल असेल. एक तर तुम्ही G ड्राईव्ह मध्ये अपलोड करून ठेवा किंवा वन ड्राईव्ह मध्ये अपलोड करून ठेवा किंवा कुठल्या तरी अशा ठिकाणी क्लाउडवरती ते असायला पाहिजे जिथून तुम्ही त्याची लिंक घेऊ शकाल. सर सपोज तुम्ही तुमचे सगळे नोट्स एका फोल्डरमध्ये तुमच्या G ड्राईव्ह मध्ये जर अपलोड करून ठेवले आहेत तर त्याची लिंक कशी घ्यायची ती एक मी लास्ट स्टेप सांगते. देन यू कॅन प्रोसीड फॉर परफॉर्मन्स. आता मी जे नोट्स टाकेल दॅट इज व्हाया URL. ॲड अन ॲक्टिव्हिटी ऑर रिसोर्स. देन क्लिक ऑन रिसोर्सेस. आता मला लिंक घ्यायची आहे तर लिंकसाठी आपल्या इथे एक ऑप्शन दिलाय त्यांनी. ठीक आहे. दिस URL स्टँड्स फॉर अवर लिंक ॲडिशन. या URL वर मी क्लिक केलं. कशाची लिंक देतो आहे ते नाव तुम्हाला पहिले इथे लिहावं लागतं. फॉर एक्झाम्पल लिंक ऑफ ई बुक जर असं काही असेल माझं, आणि ती जी काही ई बुकची लिंक असेल, आता सपोज माझ्या ड्राईव्ह मध्ये सपोज हे माझं ई बुक आहे. एक्सप्लेनेशनसाठी जस्ट मी सांगते. सेम स्टेप्स तुम्हाला करायचे आहे. राईट क्लिक,
गेट लिंक, कॉपी लिंक, वापस गो टू तुमच्या मूडल क्लाउड. या रिकाम्या जागेमध्ये राईट क्लिक करून पेस्ट करायची ती लिंक. स्क्रोल डाऊन, काहीच चेंजेस नका करू. जस्ट सेव अँड रिटर्न टू कोर्स. ठीक है. अभी मैंने 3 चीजें कैसे ऐड करना बता दिया है. देखिए आप सिम्बॉल देख सकते हैं. पहिल्या 2च्या इथे फाईलचा सिम्बॉल आहे आणि इथे हे इंटरनेटवालं जे साईन असतं ते दिसतंय. म्हणजे हे जे ऑप्शन आहे हे लिंकच्या थ्रू मी नोट्स ऍड केले आणि पहिले जे 2 आहे हे फाइलच्या थ्रू मी नोट्स ऍड केले. आर यू गेटिंग? आप ऐड कर सकेंगे? येस. बाकी पार्टिसिपेंट्स? येस मॅम. याच्यानंतरचा पार्ट मला समजलेला नाही कारण नेट बंद होता, लॅपटॉप मोबाईल सब स्टॉप झाला होता. ठीक है नेट पुन्हा सर. रिचार्ज- रिकॉर्डिंग देख लीजिएगा. रिकॉर्डिंग को देख के आप शाम को कंप्लीट करिए. ठीक है. बाकी मैडम जनरल का पॉइंट थोड़ा बताइए ना. सर जनरल का मैंने एक्सप्लेन किया ना, आप प्लीज रिकॉर्डिंग के थ्रू देख लीजिएगा और उसको कंप्लीट करिए. ठीक है. आज का दोपहर का टाइम है. मैंने दूसरा कोई भी असाइनमेंट नहीं दिया है आज. ठीक आहे. तर ज्यांचं जे पण काही राहिलं असेल ते लोक प्लीज रेकॉर्डिंग बघून कंप्लीट करा. सध्यात सर हा जो पॉइंट मी सांगितला आहे हा कंप्लीट करून घ्या. ठीक है. आप लोग ऐड कर पाएंगे रिसोर्सेस और एक्टिविटी, रिसोर्सेस वाला पार्ट? मॅडम आम्ही लिंक करू. ओके ठीक है. तो बाकी पार्टिसिपेंट्स आप लोग मुझे बताइए, आप लोग अभी परफॉर्म कर रहे हैं कि मीटिंग एंड होने के बाद आप बाद में परफॉर्म करेंगे? मीटिंग होने के बाद. अच्छा. बाकी लोक? आताच करतो मॅडम. मॅडम इथपर्यंत झाला आहे आमचं. इथपर्यंत झाला ना. ई रिसोर्सेस ऍड झाले सगळ्यांचे? नाही नाही ई रिसोर्सेस झालेले आहे. नाही नाही आता ज्यांचे file ऍड झाले upload ज्यांचे ऍड झाले File असतील ते लोक थांबून जा. ज्यांचे नसेल झाले ते लोक परफॉर्म करा आणि काही डाऊट आला तर मॅडम विचारा. फाईल अपलोडला वेळ लागतो का खूप? नाही सर. किती मोठी फाईल आम्हाला आहे? upload 2-3 पेजची आहे. 3 मग पेज. काही नाही सर, हार्डली काही सेकंदात व्हायला पाहिजे. मग नेटचा इश्यू नाही. असेल तर प्रॉब्लेम आहे. नाही झालं. ज्याच्यामध्ये मॅडम नो व्हॉइस नाही आहे. प्रभा मॅडम तुमचा आवाज येत नाही आहे. तुमचा आवाज मला येत नाही आहे. स्क्रीन तुमच्याकडे नेटचा काहीतरी इश्यू आहे मॅडम. तुम्ही 2-3 वेळा मीटिंग लेफ्ट होऊन जॉईन झाले असं मला नावामध्ये दिसलंय. यू जस्ट गो थ्रू द रेकॉर्डिंग ऑफ टुडेज सेशन. तुम्हाला कळून जाईल मॅडम पॉइंट्स, तर तुम्ही नंतर परफॉर्म केला तरी चालेल. विजिबल नव्हती होत. मॅम काय नो करायला व्हॉइस. माहिती नाही त्याच्यामुळे मला नाही. नो वॉइस मैम. ओके. बाकी पार्टिसिपेंट्स परफॉर्म कर रहे हैं तो करिए, और जिनका हो गया होगा सो प्लीज वेट. देखिए कल का अपना लास्ट डे है. सभी लोग ध्यान दीजिए. इसके बाद फिर मैं मीटिंग एंड करती हूँ. यू कैन परफॉर्म ऑन योर एंड. आर यू ऑल विथ मी? सगळ्यांचं लक्ष आहे? हा, येस मॅडम. येस. थोडंसं इन्स्ट्रक्शन्स ऐकून घ्या. आता आपला उद्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी आपलं योगा सेशन आहे. थोडं जमेल तर प्लीज लवकर जॉईन करायचा प्रयत्न करा, कारण की सरांजवळ खूप सारं सांगायचं बाकी आहे अजून. तर ज्यांना जमत असेल त्यांनी प्लीज 6:45ला जॉईन व्हाल. आणि ते सेशन झाल्यानंतर रेग्युलर आपण 11 वाजता आपलं हे वालं सेशन सुरू करू. 2 मेजर गोष्टी, त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी राहिल्या आहेत मला याच्यातनं सांगायच्या, बट 6 दिवसाच्या कोर्समध्ये ते शक्य नाही आहे. तर उद्या 2 इम्पॉर्टंट गोष्टी आपण घेऊ फक्त. आज मी तुम्हाला एक ब्रीफ सांगितलं की रिसोर्सेस कसे ॲड करायचे. उद्या एक ॲक्टिव्हिटी कशी ॲड करायची, क्विज कसा ॲड करायचा ते मी सांगेल. आणि आपण हे सगळं कशासाठी करतोय? स्टुडंटसाठी. तर नुसतं हे बनवून फायदा नाही आहे. आपल्याला स्टुडंटला एनरोल करावं लागेल, त्याच्याशिवाय ते परफॉर्म कसे करतील. तर शेवटचा पॉईंट उद्या मी एक एक्सप्लेन करेल, स्टुडंट एनरोलमेंट.
तर उद्या आपले हे 2च पॉइंट्स राहतील. तसे तर खूप सारे बाकीचे माझे व्हिडिओज आहेत. तुम्ही त्याला बघून पण नंतर करू शकता YouTubeवरनं बघून. पण एक्सप्लेनेशनसाठी या उद्या 2 गोष्टी मी समजवेल. हाउ टू ॲड क्विज एंड हाउ टू एनरोल द स्टूडेंट्स. फिर उसके बाद अपने जिनोमियो के साइट पे आपको कल 2 चीज़ें दिखेगी. फीडबॅक फॉर्म रिगार्डिंग द कोर्स आणि पोस्टल ॲड्रेस फॉर सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन. तर ते 2 फॉर्म्स तुम्हाला उद्या फिलअप करायचे आहे. जे लोक नागपूरचे आहेत त्यांच्यासाठी दे कैन कम टू HRDC ऑफिस टू कलेक्ट देयर सर्टिफिकेट्स. जब सर्टिफिकेट्स बन जाएंगे मैं आप लोगों को व्हाट्सएप पे मैसेज करूँगी, तब आप लोग सर्टिफिकेट्स लेने के लिए आ सकते हैं. जो आउट स्टेशन पार्टिसिपेंट्स हैं उनके सर्टिफिकेट स्पीड पोस्ट किए जाते हैं. उसके लिए पोस्टल एड्रेस वाला गूगल फॉर्म आपको दिया जाएगा. वो सभी को भरना है क्योंकि वहाँ पे एक क्वेश्चन है कैन यू कम टू HRDC, तो इसमें येस और नो वाला आंसर है. और जो नहीं आ सकते उनको पोस्टल एड्रेस देना है. बट फॉर्म फिलअप सभी को करना है. तो ऐसे 2 फॉर्म्स कल आपको मिलेंगे, मतलब वो साइट पे रहेंगे पोस्टल एड्रेससाठी आणि एक फीडबॅक फॉर्म रहेल. मतलब नियर अबाउट कल भी अपने को 2-2:30 बज ही जाएंगे वो सारी चीज़ें कंप्लीट करते हुए. फिर अगर डायरेक्टर सर बोलते हो तो छोटा सा वैलिडिक्टरी प्रोग्राम रहेगा इफ़ ही इज़ अवेलेबल. तो देखते हैं वो मैं टाइम पे आप लोगों को कन्वे करूँगी. अदरवाइज़ फिर कल अपना 2:30 बजे तक कंप्लीट हो जाएगा और आपके रिलीविंग लेटर्स आपके मेल पे आएंगे. आपने वो करेक्शन लिस्ट जो दी थी उसमें करेक्ट मेल आईडी अगर किए होंगे तो आपके मेल पे आपको सिलेक्शन लेटर का मेल आएगा जिसमें आपकी सिलेक्शन लिस्ट है और एक स्कैंड रिलीविंग सर्टिफिकेट रहेगा जो डेटे सर ने साइन किया हुआ है जिसमें नाम नहीं डला है. तो आपको वो रिलीविंग लेटर का प्रिंट आउट प्लस सिलेक्शन लिस्ट का प्रिंट आउट, ऐसे 2 चीज़ें कॉलेज में सबमिट करनी होगी. ठीक आहे. तर हा रिलीविंगचा मेल तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत 4-5 वाजेपर्यंत मिळेल. और बस इतने ही इंस्ट्रक्शंस थे. मॅडम जी. मॅडम नेम मध्ये आम्ही काही एडिट करायचं होतं ते पाठवलंय.